अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे, प्रत्येक आई वडिलांनी प्रत्येक पालकाने ह्या गोष्टी आपण आवर्जून पाळायला पाहिजे. मुलांबद्दल आपण बघा काही अपशब्द बोलून जातो, मग ते कळत नकळत ते सगळं अपशब्द आपल्या मुलांवरती लागू होतात आणि हळूहळू आपल्या मुलांची प्रगती थांबते. मुलांना दुःख भोगावे लागतात, मुलं अपयशी होतात. मग हे सगळं आपल्याला नंतर कळतं. ज्यावेळेस आपण बोलतो आपल्याला सुद्धा माहिती नसतं की ह्या बोलण्यामुळे, काही अपशब्द बोलण्यामुळे, काही मुलांना रागवण्यामुळे किंवा त्याच्यावरती चिडल्यामुळे आपल्या मुलांचं किती त्रास होतं, किती दुःख येतो त्यांच्या जीवनामध्ये, अडथळे किती येतात. ज्यावेळेस आपले मुलं मोठे होतात, त्यांच्या जीवनात अडथळे येतात, मग तेव्हा आई-वडिलांना त्रास व्हायला लागतो. पण हे लहानपणापासून आपण मुलांना कधी ना कधी असे काही शब्द बोलला असाल, तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. तर आता जर तुम्ही बोलून दिला असाल, तर त्याच्यावरती आपण काही नाही करू शकत. देवाला एकच प्रार्थना करायची आहे, की आपल्या मुलांची प्रगती व्हावं, मुलांचं चांगलं व्हावं, आपलं मुलं सुखी समाधानी राहावं. जर आता तुमची छोटी मुले आहेत, तुमच्याकडे आता मुलं आहेत, तर तुमच्या हातामध्ये आहे, की आपल्या मुलांबद्दल कधीही अपशब्द बोलायचं नसतं. बघा, ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये गर्भधारणा होते, ते गर्भधारणा जी नाळ असते, त्या आईच्या नाळीशी नाळ जोडलेली असते. ज्यावेळेस जन्म होतं मुलांचं, तर ती आईच्या नाळाशी ते कापलं जातं. मग ती नाळ असते, ते नाभी असते, ते ब्रह्मांडाशी संपर्क असतं, त्या ब्रह्मांडाशी जोडलेली असते. म्हणून आई जे काही बोलते ते आपल्या मुलांवर तसंच होतं. जर आपली आई म्हणली, हा माझा मुलगा खूप हुशार होणार आहे, माझा मुलगा खूप प्रगती करणार आहे, माझ्या मुलाच्या जीवनात चांगले दिवस येणार आहेत, माझा मुलगा हुशार आहे, माझा मुलगा राजा आहे, तुम्ही ज्या मुलाला पॉझिटिव्ह बोलला, तर बघा एक ना एक दिवस तुमच्या मुलांसोबत तेच घडतं. कारण का, आईच्या शब्दामध्ये आणि आईच्या बोलण्यामध्ये, आईच्या आशीर्वादामध्ये आभाळा एवढं आशीर्वाद त्या शब्दामध्ये आहे. कारण का, मुलांबद्दल जी काही आई बोलते ते देवापर्यंत पोहोचत असतं. आई जे मुलांना आशीर्वाद देत असते, ते देव सुद्धा त्या आशीर्वादाला रोखू शकत नाही. म्हणून आई ज्या मुलांबद्दल चांगले बोलते, चांगले वागते, आपलं मुलांना चांगलंच व्हावं, चांगलंच व्हावं, कधी रागवत नाही. मग अशी मुलं बघा प्रगतिशील होतात आणि अशीच मुलं सक्सेस होतात. ज्या मुलांच्यावर आईचं प्रेम आहे, आईचा आशीर्वाद आहे, अशीच मुलं आज कुठे न कुठं पोहोचलेले आहेत. म्हणून आपल्या मुलाबद्दल कुणाशी तुलना करायची नाही. असं म्हणायचं नाही, की "अरे, बाजूचा मुलगा किती हुशार आहे, तू किती डा आहे." असं अजिबात आपल्या मुलांसमोर बोलायचं नाही. आपला मुलगा आहे, आपला आहे, बाजूचा आहे, तो बाजूचा आहे. त्याची बुद्धी आपल्या मुलाकडे येणार नाही, आपल्या मुलांची बुद्धी त्यांच्याकडे येणार नाही. आणि त्याची स्मरणशक्ती आपल्या मुलांकडे येणार नाही, आपल्या मुलांची स्मरणशक्ती त्यांच्याकडे जाणार नाही. जो आपला मुलगा आहे, तो आपलाच आहे. आपल्या मुलाला किती तो चिडू द्या, कितीही वाईट करू द्या, कितीही नासधूस करू द्या, आपल्या मुलांना कधीही अपशब्द बोलायचे नाही. आपण रागाच्या भरात बोलून जातो, की ते आपल्याला कळत नाही. "अरे, तू किती बदमाश आहे, तू कशाला जन्मलास, माझ्या पोटाला तरी कशाला आलास?" ह्या गोष्टी म्हणलं तर त्या गोष्टी सुद्धा त्या पोरांना आशीर्वाद रूपामध्येच प्राप्त होतात. आणि ते आपले मूल आणि आपली नाळी ही ब्रह्मांडाशी जोडलेली असते. म्हणून कधीही आपल्या मुलांना अपशब्द बोलायचे नसतात. चांगले शब्द बोला आपल्या मुलांबद्दल. चांगलेच बोलले तर आपले मुलं प्रगतिशील होतात. बघा, आई-वडिलांची प्रॉपर्टीच आहे मुलं. आपल्याकडे खूप काही धन आहे. आपल्याकडे खूप काही भंडार भरलेले आहेत. आपला मोठा व्यवसाय आहे. आपल्या मुलांची प्रगती नाही झाली, मग ते आई-वडिलाला एवढं दुःख होतं, की ते प्रॉपर्टी सुद्धा कमी पडून जाते. म्हणून सगळ्यात महान प्रॉपर्टी म्हणजे आपली मुलं असतात. म्हणून आपल्या मुलांना कधीही कमी लेखायचं नाही, कधीही अपशब्द बोलायचे नाही. मुलांबद्दल पॉझिटिव्ह विचार करायचा, पॉझिटिव्ह बोलायचं. आपला मुलगा हुशार आहे, आपला मुलगा हुशार होण्यासाठी त्याला मदत करायची, त्याला सपोर्ट करायचं, त्याला ज्या गोष्टी हव्या आहेत, ज्या गोष्टी मार्केटमध्ये लागणार आहेत, त्या गोष्टी सगळ्या पुरवायच्या आणि प्रेमाने, आनंदाने, कुशीत घेऊन मुलाला समजून द्यायचं आणि आशीर्वाद द्यायचं आणि देवाजवळ प्रार्थना करायची. देव बघा, आपण जे काही देवांजवळ विनंती करतो आपल्या मुलांसाठी,
आपले मुलं किती खोडी असू द्या, मुलं कितीही त्याच्या कर्मामध्ये गलत असू द्या, पण आईचा आशीर्वाद देवाजवळ जर आपल्या मुलांना आशीर्वाद म्हणून देवाला मागितलं, तर त्या मुलांचे दोष, गुण देवसुद्धा पाहत नाही. आईच्या मायेमुळे, आईच्या विनंतीमुळे देवसुद्धा आपल्या मुलांना आशीर्वाद देत असतो. म्हणून आईची माया, आईची प्रेम, आईचा आशीर्वाद मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. चुकून सुद्धा आपल्या मुलांबद्दल कधीही वाईट शब्द बोलू नका आणि आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये वाईट शब्द बोलल्यावर आपल्या मुलांची तर प्रगती थांबेलच, पण त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा पुढच्या आपण आज जिवंत असो किंवा नसो, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांना दुःख भोगावे लागतात. तर आपण आशीर्वाद असे देऊन जाऊ, की आपण गेल्यावर सुद्धा त्या आशीर्वादापोटी आपल्या मुलांचं जीवन सुखी व समृद्धी राहील. म्हणून आपल्या मुलांबद्दल कधीही वाईट शब्द बोलू नका. तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल, एक लाईक जरूर करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि एकदा सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करायचा असतो. एकदा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद.